मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एक JRच पाहिजे, हैदराबादचा गॅझेटियरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबजावणी. उद्या करतो 13 दिवशी अभ्यास करतो वाचितो ते वाचितो फिचितो ते संपला विषय. आता ते वाचितो फिचितोचा विषय संपला. 17 संस्थांचं गॅझेट पाहिजे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो. बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे. मला बाकीचे लफडे सांगायचे नाही. सगळे स्वरीची अधिसूचनेची अंमलबजावणी पण पाहिजे. सरसकट केसेस पण मागं घेणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, नोकरीचा आणि मदतीचा राहिला तो पुरा करायचा. अशा 8-9 मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ, सांगायची गरजच नाही. मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या. ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येत नसतो आणि मराठी येत नसते आता. खरं तर जरांगीच्या मागे 5% लोक सुद्धा राहिलेले नाहीत, परंतु जरांगीच्या ज्या मागण्या राहिल्यात ह्या मागण्याच कुठंतरी असंवैधानिक आहेत. त्या मागण्या मी तर म्हणतो मनोज जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी मनोज जरांगीला त्या पूर्ण करता येणार नाहीत. माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला 29 ऑगस्टच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत, परंतु जरांगी जाणार नाही. जसं 288 लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं की 288 तो लढणारच नाही. तसं त्याप्रमाणे मी आता 29 ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो. ज्या लोकांनी आंदोलन उभं केलं हे सगळे जरांगीपासून बाजूला गेले, त्याला जरांगीचं पटत नाही. जरांगीच्या सगळ्या गोष्टी भंपक आहेत, त्यामुळे त्यांनी आता जरांगीला टाळायला सुरू केलंय. म्हणून जरांगी आता भावनिक कुठेतरी मी मुंबईला गेलो तर एक तर मरून येईन नाही तर न्याय घेऊन येईन असं काहीतरी सांगायचं. मी आता सांगतो की येणाऱ्या काळात जरांगे आता जवळजवळ जशी 29 तारीख येईल जरांगे चक्कर येऊन पडतील, जरांगेचे हातपाय थरथर करतील आणि जरांगे नक्कीच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होण्याचं काम करतील आणि जरांगे मुंबईला जाणार नाहीत. स्वतःच्या तब्येतीचं कारण सांगतील आणि मराठा समाजाच्या तोंडाला ज्याप्रमाणे वाशीमध्ये जाऊन काळं लावलं त्याचप्रमाणे पुन्हा सुद्धा पैसे घेऊन मराठा समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं काम जरांगे नक्की करणार. त्यामुळे जरांगे हा विषय संपलेला आहे. जरांगेच्या मागं आता कुत्रं बी राहिलेलं नाही. मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे आणि मुंबई मोर्चा 27 तारखेला मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. पण मात्र यावेळी या मोर्चामध्ये लाखोंनी मराठा बांधव, समाज बांधव येणार असल्याचं देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. कारण की आता आरपारची लढाई आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. सरकारने आता काहीही कारणं सांगू नये, सरकारने काहीही लपडे सांगू नये. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ सरकारनं समजून घ्याव्या, मान्य कराव्या. आता माघार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. पण मात्र दुसरीकडं मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. मनोज जरांगे पाटील स्वतः मुख्यमंत्री झाल्या तरी त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत असं ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत, दुसरीकडे नवनाथ वाघमारे हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. जर त्यांनी मोर्चा काढला तर आम्ही सुद्धा मोर्चा काढणार आहोत आणि आम्ही सुद्धा मुंबईमध्ये जाणार आहोत यापूर्वीच लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडं काही जण म्हणतात की मनोज जरांगे पाटलांनी रस्त्यावरची लढाई लढू नये, कायदेशीर मार्गाने कायदेशीर लढाई लढावी तरच आरक्षण मिळू शकतं. आता नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाचं खरं होऊ शकतं, काय होऊ शकतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता मनोज जरांगे पाटलांनी काय भूमिका घेतली, नवनाथ वाघमारे यांनी काय भूमिका घेतली या दोघांचे व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. आता आरपारची लढाई आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणारच नाहीत असं ठणकावून जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर नवनाथ वाघमारे काय म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाणारच नाहीत. मुंबईला जाण्याची फक्त त्यांनी घोषणा केली आहे. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक न लढण्याची भूमिका त्यांनी घेतली होती, ऐन वेळेला माघार घेतली होती, त्याच पद्धतीनं ते पुन्हा करतील. सरकारसोबत सेटलमेंट करतील आणि मुंबईला जाण्याची घोषणाच रद्द करतील आणि इथंच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील, तब्येतीचं कारण देतील असं नवनाथ वाघमारे यांनी अंदाज वर्तवला आहे. जणू काय त्यांनी भविष्यात सांगितलंय मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार नाहीत म्हणून. पण मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईवर जाण्याला ठाम आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी तयारीसुद्धा केलेली आहे. मनोज जरांगे पाटलांचं एक शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेनं सुद्धा गेलं होतं. आझाद मैदानाची पाहणीसुद्धा केली होती. त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना
पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि लवकरच आता 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघणारच आहेत. कारण की जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत ते सरकार काय मान्य करेल असं या ठिकाणी दिसत नाही. मग मनोज जरांगे पाटील जरी उपोषणाला मुंबईमध्ये बसले तरीसुद्धा जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत सरसगटच्या, सगळ्या सोयऱ्याच्या, गॅजेटच्या, त्या मागण्यांपैकी काही मागण्या या सरकार पूर्ण करेल आणि मग मनोज जरांगे पाटलांना ज्या पद्धतीनं वाशीमध्ये आश्वासन दिलं होतं त्याच पद्धतीनं आता सुद्धा आश्वासन देतील. नाहीतर मग मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीमुळं समाज बांधवच मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागं घ्या म्हणतील असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय. पण मात्र मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. कारण की आत्तापर्यंत लाखो कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदींमुळं अनेक जण नोकरीला लागलेत, शिक्षणामध्ये त्यांचा फायदा होतोय. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी लढाई लढली आहे त्या लढाईला सगळ्या मराठा बांधवांना फायदा झालेला आहे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. तर काही जण म्हणतायत रस्त्यावरची लढाई लढू नका, संविधानिक लढाई लढा, कायद्याच्या बाजूने जा, कायद्याला मागण्या मागा. पण मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आणि मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढून सरकारवर दबाव आणणार आहेत. खरंच सरकार मनोज जरांगे पाटलांच्या दबावाला बळी पडेल का? जरांगे पाटलांच्या सगळ्या मान्य करेल का? जरांगे पाटलांनी मोर्चा काढला तर नेमका किती संख्येचा म्हणजे किती लाखांचा तो मोर्चा असेल? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.